सकाळ संध्याकाळच्या 7च्या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे। तत्पूर्वी आजच्या सोन्या चांदीचे भाव जाणून घेऊया। आज 24 कॅरेट सोन्याचा दर आहे 1,45,830 रुपये इतका। चांदीचा भाव आहे 2,35,900 प्रति किलोच्या आसपास। आता वेळ न दवडता पाहूयाचे दिवसभरातील सर्वात महत्त्वाच्या आणि चर्चेतील बातम्या। पर्यावरण प्रकल्पांना पुन्हा गती देणार रामदास कदम। ग्लोबल वॉर्मिंग विरोधात राज्याने अधिक लक्ष द्यावे असे मत माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केले। रखडलेले पर्यावरण प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे। कर्जतमध्ये रमेश कदमांचा जलसमाधीचा इशारा। 22 दिवसांच्या साखळी उपोषणानंतरही प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा आरोप करत रमेश कदम यांनी 20 जुलैपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला। मागण्या मान्य न झाल्यास उल्हास नदीत जलसमाधी घेण्याचे त्यांनी सांगितले आहे। वारीत सहभागी श्वान ठरला कोळगावच्या भक्तीचा आकर्षण। कोळगावमध्ये पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंडीसोबत राहुल येथील एक श्वान मैलोन पायी चालत असल्याचे पाहायला मिळाले। 30 वर्षांनंतर प्रथमच असे अनोखे भक्तिमय दृश्य पाहून गावकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले। आशिष शेलारांच्या भेटीने रत्नागिरीत राजकीय चर्चांना उधाण। आशिष शेलार यांनी आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूण कार्यालयाला भेट दिल्यानंतर रत्नागिरीच्या राजकारणात चर्चांना वेग आला आहे। दरम्यान रामदास कदम यांनी जयंत पाटील यांचे कौतुक करत सुनील तटकरे यांच्यावर टीका केल्याने राजकीय वातावरण तापले आहे। सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीला मोठे भरधाड। पुरातत्व विभागावर दुर्लक्षाचा आरोप। सिंधुदुर्ग किल्ल्याच्या 2 नंबरच्या बुरुजाला सुमारे 3 मीटरचे भगदाड पडल्याची घटना समोर आली आहे। दगड हल्ल्याने तटबंदीला नुकसान झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली असून पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। 50,000 झाडांच्या संवर्धनासाठी ज्योती कदम यांना वनश्री पुरस्कार। वृक्ष संवर्धनाच्या कार्यासाठी ज्योती रामदास कदम यांना महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार मिळाला आहे। त्यांनी आतापर्यंत सुमारे 50,000 झाडांची लागवड केली असून भविष्यातही पर्यावरण संवर्धनाचे कार्य सुरू ठेवणार असल्याचे सांगितले आहे। मातंग समाजाच्या आरक्षणासाठी महामोर्चा अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण तातडीने लागू करण्याच्या मागणीसाठी सलग मातंग समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला। शासनाने निर्णयाची अंमलबजावणी न केल्याने समाजात नाराजी असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले। इथेनॉल मिश्रणाविरोधात मनसेचे पेट्रोल पंपावर आंदोलन। इथेनॉल मिश्रित इंधनाच्या विरोधात मनसे मीरा भाईंदर मधील पेट्रोल पंपावर निदर्शने केली। इंधनाचा निर्णय मागे घेण्याची मागणी करत सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, 2 जण जखमी। चिंचोली येथे 2 ट्रेलरच्या धडकेत सळई केबिन मध्ये घुसून चालक व क्लीनर गंभीर जखमी झाले आहेत। वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली असून पुढील तपास सुरू आहे। साळशीत शिवकालीन परंपरेचा ढोल ताशांच्या गजरात उत्सव संपन्न। देवगड तालुक्यातील साळशी गावात आषाढ महिन्यातील कर्क संक्रांती निमित्त शिवकालीन परंपरेचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। ढोल ताशांच्या गजरात आणि भल्ली भल्ली भावळीच्या जयघोषात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले। राजकीय घडामोडींवर तटकरे म्हणाले, पुढे काय होईल सांगता येणार नाही। अर्थ खाते मिळाले ही राष्ट्रवादीची मागणी असून यासाठी मुख्यमंत्री भेट घेणार असल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले असून जयंत पाटील शिंदे भेटीला राजकीय रंग देऊ नये असेही त्यांनी म्हटले आहे। सध्याच्या राजकारणात कोणतीही घडामोड होऊ शकते असे सूचक वक्तव्य तटकरे यांनी केले आहे। नेरळ व्यापारी संकुलाला हुतात्म्याचे नाव देण्याचा ठराव। नेरळ येथील रायगड जिल्हा परिषदेच्या व्यापारी संकुलाला हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांचे नाव देण्याचा ठराव कर्जत पंचायत समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला। अंतिम निर्णय रायगड जिल्हा परिषद घेणार आहे। अर्नाळा समुद्रात 2 तरुण बुडाले, बचाव कार्य सुरू। अर्नाळा समुद्रात बुडालेल्या 4 तरुणांपैकी 2 पोलीस व होमगार्डने वाचवले। एकाचा मृतदेह सापडला असून एक तरुण अद्याप बेपत्ता आहे। पुढील शोध मोहीम सुरू आहे। ट्रेन दुर्घटनेनंतर जेपी इन्फ्रा विरोधात कारवाईची मागणी। जेपी इन्फ्रा बांधकामस्थळी क्रेन कोसळून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबियांनी विकासाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। रहिवाशांनीही सुरक्षिततेतील त्रुटीचा आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली आहे। सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीला पडलेल्या 3 मीटर भगदाडीवरून शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे। पुरातत्व विभाग आणि सरकारच्या दुर्लक्षपणामुळे ही अवस्था झाल्याचा आरोप करत किल्ल्याच्या संवर्धनाची मागणी करण्यात येत आहे। मॅट्रिमोनियल साइटवरून फसवणूक करणारा भामटा अटकेत।
मॅट्रिमोनियल संकेतस्थळावर महिलांशी मैत्री करून लाखोंची फसवणूक करणाऱ्या अनुज तिवारीला डोंबिवलीतील विष्णुनगर पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. आरोपीने अनेक महिलांची अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. मंडणगड पाणी योजनेवरून योगेश कदमांचा तटकरे यांच्यावर निशाणा. मंडणगड नगरपंचायतीच्या नळपाणी योजनेवरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर श्रेय घेण्याचा आरोप करत योजनेसाठी केलेल्या पाठपुराव्याची माहिती त्यांनी दिली. भोसले घाट वळण रुंदीकरणासाठी 55 कोटीचा निधी मंजूर. मुंबई गोवा महामार्गावरील भोसले घाटातील धोकादायक वळणाच्या रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे. 55 कोटींच्या निधीतून होणारे हे काम 3-4 महिन्यातच पूर्ण होईल अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. रामरक्षा मोहिमेसाठी मोहन भागवतांना निमंत्रण देणार संजय राऊत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रामरक्षा मोहिमेच्या कार्यक्रमासाठी RRS सरसंचालक मोहन भागवत यांना निमंत्रण देणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. भागवत यांच्याबद्दल शिवसेनेच्या मनात आदर असल्याचे राऊत यांनी सांगितले. कोल्हापुरात स्मार्ट मीटरला आग, नागरिकांमध्ये भीती. कागल तालुक्यातील नारीबाई चिखली येथे महावितरणाच्या स्मार्ट मीटरने अचानक पेट घेतला. आगीत मीटर जळून खाक झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली. मीटर तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. तर अशा झटपट बातम्यांचा वेगवान आढावा घेण्यासाठी नवराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन बुलेटिनसह. तुर्तास धन्यवाद.